मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगलवर या ठिकाणी maps.dvet.gov.in ही वेब लिंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला जसे तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला काही अशा प्रकारचा या ठिकाणी वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट टाइम तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करता तर मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिसेल. तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लिक करून तुम्ही नवीन फॉर्म या ठिकाणी अप्लाय करू शकता. पण जर तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी अप्लाय केलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करून लॉग इन बटनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड जर विसरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करून सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे. तर सध्या आपण या ठिकाणी पाहूया कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ज्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. जसे तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन टाकणार आहात म्हणजेच काय A0 पासून सुरू होणारा जो काही अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन असतो तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल होणार आहे. जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव काय आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनीचं नाव काय आहे, तुमचं ट्रेडचं नाव, त्याच्यानंतर ट्रेड टाईप BTR म्हणजे कोणत्या BTR अंडर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप केलेली आहे, तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट कधी झाली आणि कधी संपली, अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता त्यावेळेस ऑटोमॅटिक संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिल होणार आहे. तर बघा त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे प्रिस्क्राइब्ड स्टायपंड पर मंथ. आता याच्यामध्ये टाकत असताना बघा मित्रांनो तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जो काही उल्लेख केलेला आहे तुमच्या स्टायपंडचा तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मनानं कुठलीही माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची नाही. त्याच्यानंतर जी काही तुमची ईमेल आयडी आहे ती अप्रेंटिसशिप पोर्टलवरची ईमेल आयडी या ठिकाणी दिसेल. तुम्हाला या ठिकाणी गेट OTP फॉर ईमेल व्हेरिफिकेशन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही रजिस्टर ईमेल आयडी आहे त्या ईमेल आयडीला या ठिकाणी OTP जाईल. OTP गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाचा कालावधी दिसणार आहे. तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर जो काही अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरचा आहे तोच या ठिकाणी येणार आहे. यामध्ये तुम्हाला नंतर या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. मित्रांनो पासवर्ड टाकत असताना तुम्हाला या ठिकाणी मिनिमम 8 कॅरेक्टर असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघा एक अप्पर केस असला पाहिजे, त्याच्यानंतर एक अल्फाबेट, एक लोअर केस, त्याच्यानंतर एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर. अशा पद्धतीने या ठिकाणी मिनिमम 8 कॅरेक्टरचा या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड क्लिक करायचा आहे. जसे तुम्ही कन्फर्म पासवर्डला क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यांचं जे काही डिक्लेरेशन आहे त्यांना या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर जो काही कॅप्चा तुमच्या समोर दिसत आहे तो कॅप्चा जशाचा तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण डिटेल्स रजिस्टर करण्याच्या अगोदर मित्रांनो एकदा चेक करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये काही चुकीचं होणार नाही. जसे तुम्ही या ठिकाणी रजिस्टर बटनवर क्लिक करणार मित्रांनो, जसे रजिस्टर बटनवर मित्रांनो क्लिक केले तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी दिसून येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा अप्रेंटिसशिप नंबर या ठिकाणी दर्शवणार आहे. कॉन्टॅक्ट फॉर्म जे काय आपण माहिती फिल केलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे आणि तुमचं अप्रेंटिसशिप ट्रेनिंग किती महिन्याचं होतं या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. जसं की तुमचं मेल फिमेल या ठिकाणी कॅटेगरी आणि सब कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते बघा या ठिकाणी बँक स्टेटमेंट. मित्रांनो ज्यावेळेस बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करता तर तुमचे जे काही अप्रेंटिसशिपचा इयर होता त्या अप्रेंटिसशिप इयरचा त्या ठिकाणी पगारीचा उल्लेख येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि जो काय तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जर तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म नसेल तर अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून कॉन्ट्रॅक्ट फॉर्म दिसेल तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर जसंही तुम्ही या ठिकाणी अपलोड करता संपूर्ण माहिती तर बघा त्यानंतर खाली जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो अप्रेंटिसशिप क्लेम हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा क्लेम नंबर या ठिकाणी येऊन जाईल आणि जो काही तुमचा ऍक्शन घेणार आहे अप्रेंटिसशिप क्लेम स्टेटस या ठिकाणी सबमिटेड दिसेल आणि या ठिकाणी तुमचं डेट दिसेल. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आपला नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण करू शकता. फक्त एकच आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना एकदम काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण आली तर मला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.